नमस्कार मित्रांनो, विधानसभेचा निकाल लागला आणि यामध्ये महायुतीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं। 145 जागांची आवश्यकता असताना महायुतीने तब्बल 232 जागा जिंकल्या। काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला या विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ 46 जागा जिंकता आल्या आणि यामुळेच महाविकास आघाडीला आपलं विरोधी पक्ष नेता हे पद सुद्धा राखता आलं नाही। काँग्रेससह महाविकास आघाडीचा इतका दारुण पराभव कसा काय झाला हेच आपण आजच्या आपल्या लय भारी व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण महाविकास आघाडीच्या या दारुण पराभवाची कारणे शोधणार आहोत। यामधलं 6वं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या लय भारी YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। नमस्कार, मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय लय भारी। महाविकास आघाडीच्या पराभवाचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना झाला होता। यामध्येच नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामधला वाद सुद्धा प्रसार माध्यमांमधून समोर आला आणि याचाच फायदा कुठेतरी महायुतीला झाल्याचं या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। महाविकास आघाडीच्या पराभवामागचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अंतर्गत बंडखोऱ्या। अंतर्गत बंडखोऱ्या महाविकास आघाडीला रोखता आल्या नाही। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेने तर आपल्या मित्रपक्षाच्या विरोधी उमेदवाराचाच प्रचार केल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी हेच चित्र पाहायला मिळालं आणि याचा तोटा महाविकास आघाडीला झाला। महाविकास आघाडीच्या पराभवामागचं तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडीला त्यांचा जाहीरनामा वचननामा लोकांच्यापर्यंत प्रभावीपणे मांडता आला नाही किंवा पोहोचवता आला नाही। लाडकी बहीण योजनेला फाईट म्हणून त्यांनी महालक्ष्मी योजना आणली खरी, पण महायुतीच्या उमेदवाराने त्यांच्या विरोधात असा प्रचार केला की लाडकी बहीण योजनेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणारे हेच काँग्रेस तुम्हाला 3000 रुपये कसे काय देईल। अशा पद्धतीनं महाविकास आघाडीला त्यांचा वचननामा किंवा जाहीरनामा लोकांच्यापर्यंत प्रभावीपणे मांडता आला नाही किंवा पोहोचवता आला नाही आणि याचाच फायदा महायुतीला झाला। महाविकास आघाडीच्या पराभवामागचं अजून एक मोठं कारण म्हणजे छोट्या छोट्या पक्षांना विश्वासात घ्यायला महाविकास आघाडी कमी पडली आणि म्हणूनच वंचित असो किंवा स्वाभिमानी असो, त्याचबरोबर स्वराज्य संघटना असो, अशा छोट्या पक्षांनी आपले उमेदवार दिले आणि बऱ्याच ठिकाणी त्या छोट्या पक्षांनी जे मत विभाजन केलं त्याचा फायदा महायुतीला झाल्याचं या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं। या पक्षांना विश्वासात घेतलं असतं तर याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असता असं सुद्धा जाणकार सांगतात। त्यामुळे हे सुद्धा महाविकास आघाडीच्या पराभवामागचं मोठं कारण आहे। महाविकास आघाडीच्या पराभवामागचं अजून एक मोठं कारण जर कोणतं असेल तर ते म्हणजे महायुतीने राबवलेला हिंदुत्ववादी प्रचार। मग त्यामध्ये बटेंगे तो कटेंगे असो किंवा वक्फ बोर्डाचा मुद्दा असो, हे मुद्दे महायुतीने प्रभावीपणे मांडले। मग त्यामध्ये योगी आदित्यनाथांची सभा असो किंवा अमित शहांची सभा असो, या सगळ्या सभेच्या मध्ये हाच हिंदुत्वाचा मुद्दा महायुतीने उचलून धरला आणि यामध्ये महाविकास आघाडीने पुढे आणलेले मुद्दे अर्थातच बेरोजगारी, त्यानंतर महागाई, त्याचबरोबर इथले जे उद्योग आहेत ते गुजरातला नेले, हे सुद्धा सगळे जे मुद्दे होते ते या हिंदुत्वाच्या प्रचाराखाली दाबले गेले आणि याचाच फायदा महायुतीला झाला। महाविकास आघाडीच्या पराभवामागचं 6वं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे महायुतीनं काही महिन्यापूर्वीच आणलेली लाडकी बहीण योजना। लोकसभेच्या मोठ्या पराभवानंतर या महायुतीनं ही योजना आणली आणि सगळ्याच महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये टाकायला सुरुवात केली। 5 महिन्याचे 7500 रुपये महिलांच्या खात्यावर आल्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाजप तसेच महायुतीला मतदान केले आणि याचा फायदा महायुतीला झाला। महाविकास आघाडीच्या पराभवामागचं जाणकार सांगतात की हे सगळ्यात मोठं कारण आहे। महाविकास आघाडीच्या पराभवामागे अजून कोणतं कारण असू शकतं, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लय भारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।